आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. येत्या 22 तारखेपासून प्रारंभ होत असलेल्या बेडखेड येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन बुधवार दिनांक 17 रोजी सुरेश हिरेमठ स्वामी गळतगाव व बाबासाहेब उपाध्ये पंडित बेडखेड यांच्या पौरोहित्याखाली विधिवतपणे करण्यात आले। कार्यालयाच्या नामफलकाचे पूजन व ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वराच्या फोटो प्रतिमेचे पूजन मालार्पण सुरेश स्वामी व बाबासाहेब उपाध्ये यांनी केले। शुभमंत्र व कापूर लावून आरती करण्यात आल्यानंतर महावीर भगवानांच्या फोटोचे पूजन गाव कामगार पोलीस पाटील संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर दत्तसागर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले। दसरा महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुनील नारे यांनी उपस्थितांचे स्वागत करून सोमवार दिनांक 22 पासून 4 ऑक्टोबर पर्यंत होत असलेल्या मंदिरातील व मंदिराबाहेरील कार्यक्रमासंबंधी सांगितले। यावेळी वर्गणी पावती बाकीचेही पूजन करण्यात आले। अशोक शंकर चौगले जागीरदार यांनी पहिली वर्गणी पावती केली। याप्रसंगी सुरेश हिरेमठ म्हणाले, उत्तर कर्नाटकमध्ये बेडखेडचा दुसरा दसरा महोत्सव एक प्रकारे वेगळ्या व विशेष रीतीने साजरा होणारा वैशिष्ट्यपूर्ण दसरा उत्सव म्हणून कमिटीचे सदस्य व गावकरी यांच्या सहकार्याने खेळ, क्रीडा, मनोरंजन, पालखी महोत्सव, आकर्षकपणे बनवण्यात आलेली दारू, मद्याची आतिषबाजी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती मैदान अशा विविध अंगी साजरा होत असून आपला हा दसरा शांती सौहार्दतेने सर्व गावकरी मिळून साजरा करावा। तसेच या प्रसंगी संदीप पाटील, आरजी डोमने व मलगोंडा पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून दसरा महोत्सवात सर्वांचे सहकार्य मोलाचे व महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले। तसेच शांती सौहार्दतेच्या भावनेतून सर्वजण मिळून दसरा साजरा करण्याचे आवाहन केले। याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले, दत्तकुमार पाटील, संजू चौगले, शंकर पाटील, शिवाप्पा सुभेदार, बाबाजान पटेल, ग्रामविकास अधिकारी प्रकाश धनगर, ग्रामतलाठी SN नेमनावर, अशोक आर्गे, संजू पाटील, तात्यासाहेब केस्ते, पोपट सुभेदार, अण्णासाहेब नलवडे, दत्तात्रय देसाई, विष्णू पाटील, तातू चौगले, अनिल देशपांडे, चंदू कुंभार, अजित बेनाळे, धोंडीराम शास्त्री, प्रशांत पाटील, राजू हनबरट्टी, अमोल पाटील, पद्माकर पाटील, अमर शास्त्री, योगेश निकम यांच्यासह यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। नागराज मालगती यांनी आभार मानले। SB न्यूजसाठी बेडखेडहून गजानन पाटील। सदस्यांच्या पाठीमागे अगदी सुदृढपणे उभा राहून त्यांनी करत असलेल्या कामात आपण जो काही किंवा मोठा सक्सेस तो देऊन आपण दसऱ्याला सर्वजण सहकार्य करायचे आणि दसरा आणि सर्वजण मिळून दसरा अतिशय उत्साहानं, शांततेनं आणि आनंदानं पार पाडूया एवढी भावना व्यक्त करून मी इथे थांबतो। ಬಂದಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಸರ್ವಪ್ರಥಮವಾಗಿ ಎಲ್ಲರನ್ನ ಸ್ವಾಗತ ಕೊಡ್ತೀನಿ। ನಮ್ಮ ಕರೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದೀರಿ। ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಈ ವರ್ಷ ದಸರಾ ಹಬ್ಬವನ್ನು ಅತಿಶಯ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಿಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಅತಿಶಯ ಮಹತ್ವದಾಗಿದೆ। ಎಲ್ಲರೂ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು। ಮತ್ತಿದ ನಮ್ಮ ಊರಿಂದ ಜಾತ್ರೆ ಐತಿ, ಎಲ್ಲಿ ಏನೋ ಅನೈತಿಕ ಘಟನೆ ಆಗಬಾರ್ದಂಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಅದರ ಕಾಳಜಿ ತಗೋಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸಬೇಕಂತ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಎರಡು ಮಾತು। गुरुवे सर्वलोकानां विश्वदेवयोगिनां सर्वविद्यानां दक्षिणामूर्ते नमः। ಪ್ರಾತಸ್ಮರಣೀಯ ಬೇಡಿಕೆಯಾಳ ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ದೇವತೆಯಾದಂಥ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವರಲ್ಲಿ ನಮಸ್ಕರಿಸಿ, ಅದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳಲ್ಲಿ ನಮಸ್ಕರಿಸಿ, ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಸನಾತನ ಧರ್ಮದ ಅತ್ಯಂತ ಪವಿತ್ರ ಮತ್ತು ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂಥ ಒಂದು ನವರಾತ್ರಿಯ ಉತ್ಸವದ ಅಂಗವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬೇಡಿಕೆಯಾಳ ಗ್ರಾಮ ದೇವತೆ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಒಂದು ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ಮತ್ತು ಉತ್ಸವ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುವ ಒಂದು ಫೋಟೋ ಪೂಜೆ ಹಾಗೂ ಭಾವಫಲಕ ಪೂಜೆ ಮತ್ತು ವರ್ಗಣೀಯ ಪಟ್ಟಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಪೂಜೆಯನ್ನು ಸಮಸ್ತ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದರು। ಆ ಕಾರಣಾರ್ಥವಾಗಿ ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಪೂಜೆಗಳನ್ನು ವಿಧಾನ ಪ್ರಕಾರ ಸರ್ವ ಧರ್ಮ ಸಮನ್ವಯದಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ಜರುಗಿತು। ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ದಸರಾದ ವಿಶೇಷತೆ ಏನೆಂದರೆ ಬಹಳ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂಥ ಮತ್ತು ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಕಾರವಾದಂಥ ಒಂದು ದಸರಾ ಮಹೋತ್ಸವ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೂ ಸಹ ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ದಸರಾ ಯಾವ ಊರಿನಲ್ಲಿಯೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ। ಆದ ಕಾರಣ ಬಹಳ ಅತಿ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ನೀವು ಕೂಡಿ ಈ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತೀರಿ ಮತ್ತು ಏಕೈಕ್ಯ ಭಾವದಿಂದ ಆಚರಿಸುತ್ತೀರಿ। ಅದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ
ಒಳ್ಳೆಯ ಹಬ್ಬವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಗ್ಗಟ್ಟು ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಆಚರಿಸುತ್ತಾ ಬಂದಿರುತ್ತೀರಿ. ಅದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರ್ತೀವಿ. ಅದೇ ಪ್ರಕಾರವು ಈ ವರ್ಷವೂ ಸಹ ನೀವು ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ದಸರಾವನ್ನು ಆಚರಿಸಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಪೂರ್ಣವಾಗಲಿ ಅಂತ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಕಡೆ ನಾನು ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಆ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಆಶೀರ್ವಾದ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಬಹಳ ಇರುತ್ತದೆ. याकंदरे प्रति वर्षनू दसरा हब्ब ಬೆಳೀತಾ ಹೋಗುತ್ತದೆ. ಕುಸ್ತಿಗಳಾಗಲಿ, राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा.